वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनात मोठा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दैनंदिन कचरा संकलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नव्या कंत्राटदारांनी थेट मुंबई महापालिकेची जीर्ण आणि भंगार वाहनं वसई विरारमध्ये आणल्याचं उघड झालं। म्हाडा मैदानात उभी करण्यात आलेल्या या वाहनांवर मुंबई महापालिकेचे नाव आणि लोगो स्पष्टपणे दिसून आणणं शहरात एकच खळबळ उडाली। वाढत्या नागरीकरणामुळे वसई विरार शहरात दररोज सुमारे 1000 ते 1200 मेट्रिक टन कचरा जमा होतो। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच पालिकेने 3 नव्या कंत्राटदारांची नियुक्ती केली होती। मात्र कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ही वाहनं अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचं समोर आलं। ही वाहनं मुख्य रस्त्यावर उतरल्यास ती कधी बंद पडू शकतात, तसेच गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणी स्थानिक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं तिन्ही कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। तसेच ही भंगार वाहनं तत्काळ हटवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी संबंधित ठेकेदारांना वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आणि स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। अन्यथा ही वाहनं रस्त्यावर चालवू दिली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विशेष म्हणजे नोटीस बजावून 2 आठवडे उलटूनही ही वाहनं अजूनही म्हाडा मैदानात उभी असल्यानं नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार।